नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. शेवगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार शेवगाव यांना अनेक वेळा निवेदने देऊनही कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने मधलेश्वर व बख्तरपूर येथील शेतकरी बांधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर दिनांक 1/1/2026 रोजी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसले. या उपोषणाची तहसीलदार आकाश दादडे यांनी तातडीने दखल घेत बख्तरपूर ते मधलेश्वर गट नंबर 181, 182, 173 मधून जाणारा गाव नकाशातील रस्ता खुला करण्याचे आदेश दिल्याने सदरचे उपोषण थांबवण्यात आले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी तहसील कार्यालयातील गलथान कारभाराचा खरपूस समाचार घेतला. हा रस्ता खुले करण्याकामी हेड कॉन्स्टेबल आनंद घनवट, पोलीस कॉन्स्टेबल रोहित पालवे तसेच श्याम गुंजाळ, गोपनीय शाखेचे वाघ तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बटकुळे यांचे विशेष सहकार्य लाभले. शासकीय GR नुसार शेवगाव तहसीलदार आकाश दादडे यांनी योग्य निर्णय देत बख्तरपूर ते मधलेश्वर हा गाव नकाशावरील रस्ता त्वरित खुला करून दिल्याबद्दल बख्तरपूर व मधलेश्वर येथील शेतकरी बांधवांनी तसेच वंचित बहुजन आघाडी शेवगावच्या वतीने शेवगाव तहसीलदार आकाश दादडे, भूमी अभिलेख व अधिकारी सुरेश गोरे, मंडल अधिकारी दहीफळे मॅडम यांचे विशेष आभार मानले. सदरचा रस्ता भूमी अभिलेख प्रमुख अधिकारी किरण कांगणे यांचे आदेशान्वये मोजणी करून दिला असून शासकीय नियमानुसार रस्ता किमान 10 ते 12 फूट देण्याचा शासन निर्णय असूनही फक्त 6 फूट रस्ता खुला करून दिल्याने संबंधित स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत शेवगाव तालुक्यात चर्चेला उधाण आले असून खमंग चर्चा झडत आहेत. उपोषणाच्या वेळी राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आम्हाला मुलाखत दिली, ती आम्ही तुम्हाला चलचित्राद्वारे पुढे देत आहोत. तालुक्यामधील बख्तरपूर येथील काही शेतकरी कुटुंब वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचा जो काही गाव नकाशावरील रस्ता आहे तो रस्ता गावातल्याच काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक अडवल्यामुळं त्यांना मुख्य रस्त्याला येता येत नाही, शेतीची कामं करता येत नाही आणि म्हणून आज बख्तरपूर येथील हे जे कुटुंब आहे हे कुटुंब वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्यारेलाल बैसेक यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून उपोषणाला बसलेले होते. याच्या अगोदरही तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं. सदर रस्त्याच्या ज्या मोजणी आहे ती मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडनं मोजणी झालेली आहे, परंतु हद्द पुन्हा निश्चित करून त्या जुन्या रस्त्यावरती शेतकऱ्यानं केलेलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी तात्काळ कारवाई व्हावी, ती होत नाही प्रशासनाकडून. म्हणून निवेदन दिलेलं होतं ना. सकाळपासून हे सगळे शेतकरी कुटुंब वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सकाळपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. आत्ता माननीय तहसीलदार शेवगाव त्याचप्रमाणे माननीय अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली, बोलणं झालं आणि त्या चर्चेतनं माननीय तहसीलदारानं तिथले जे मंडल अधिकारी आहेत त्या मंडल अधिकाऱ्यांना आणि भूमी अभिलेख कार्यालयाला एक पत्र दिलेलं आहे. लेखी स्वरूपाचं पत्र आहे. त्या पत्र आम्हाला आत्ता मिळालं आहे आणि त्यांनी 8 तारीख दिलेली आहे की येत्या 8 तारखेला मंडल अधिकारी यांनी त्याचप्रमाणे भूमी अभिलेख कार्यालयाने जाऊन त्याचा रस्ता आहे जुना रस्ता गाव नकाशावरचा त्याच्या हद्द पुन्हा निश्चित करा आणि त्या दिवशी सदर रस्त्यावरती दांडटशाहीने जे कोणी दादागिरीने अतिक्रमण केलेलं आहे आणि या कुटुंबाला गरीब कुटुंबांना जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे असा जो रस्ता आहे तो रस्ता त्वरित खुला करण्याबाबतीतलं पत्र 8 तारखेच्या अनुषंगाने आम्हाला आत्ता तहसीलदारानं दिलेला आहे. खरं म्हणजे या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की शेतकऱ्यांचे जे काही वहिवाटीचे रस्ते आहेत, पानंद रस्ते आहेत, शिव रस्ते आहेत किंवा जुने रस्ते आहेत जे अडवलेले आहेत ते खुले करण्यासाठीचे शासनाचे आदेश आहेत. शासन वारंवार सांगतो की रस्ते खुले झाले पाहिजे, परंतु ते होताना दिसत नाही. वरती फक्त GR निघतो, आदेश केला जातो, खाली अधिकारी मात्र काही करत नाही. सदर शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली जाते आणि म्हणून सातत्यानं अशा रस्त्यांच्या बाबतीमध्ये आंदोलनं करावी लागतात. मला असं वाटतं की सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. फक्त घोषणा करू नका तर त्याची अंमलबजावणी होते का कर्मचाऱ्यांच्या मार्फत, अधिकाऱ्यांच्या मार्फत हे बघा. त्याचप्रमाणे ज्या दिवशी आंदोलन त्याच्या अगोदर 10 दिवस निवेदन दिलं जातं. आम्ही तहसीलदारांना पण आत्ता बोललो की आंदोलनाच्या निवेदन दिल्यानंतर किमान आंदोलनाच्या आदल्या दिवशी आम्हाला कार्यकर्त्यांना बोलवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. डायरेक्ट उपोषणाला बसा, दिवसभर आंदोलन करा
आम्ही त्यांना आता सांगितलं की पुढच्या वेळेस जर आमच्या बरोबर चर्चा केली नाही तर परत तुमच्या दारात आंदोलन होणार नाही, तुमच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन करू, हे आम्ही आता त्यांना सांगून टाकलेलं आहे. त्यामुळं भविष्य काळामध्ये जर आंदोलनाची वेळ आली तर चर्चा होईल. 8 तारखेला सदर कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो रस्त्याचा विषय होता, मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष यांच्या रेट्यामुळं 8 तारखेला हा रस्ता खुला होईल आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. वंचित बहुजन आघाडीचा जय हो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रस्ता मोकळा शासकीय रस्ता मोकळा जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो.